नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण एका अशा पिकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याला शेतीमधील काळे सोने म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कमी पाण्यात, कमी कालावधीत आणि योग्य नियोजनाने बंपर नफा मिळवून देणारे हे पीक म्हणजे जिरे. चला तर मग जिरे लागवडीचे हे यशोगाथा मांडणारे तंत्रज्ञान आपण अगदी सुरुवातीपासून सविस्तर समजून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, जिऱ्याच्या शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती निसर्गाची आणि जमिनीची. जिऱ्याला स्वच्छ, थंड आणि प्रामुख्याने कोरडे हवामान खूप मानवते. हवेत जर जास्त दमटपणा किंवा ढगाळ वातावरण असेल तर या पिकाला फटका बसू शकतो. यासाठी जमीन निवडताना ती मध्यम ते भारी, सुपीक गाळाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम होणारी असावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर जिऱ्याची वाढ अगदी जोरदार होते. पूर्व मशागत आणि पेरणी करण्यासाठी जे आहे ते आपण जितकी मशागत उत्तम तितकी पीक छान. उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन माती अगदी भुसभुशीत करून घ्यावी आणि पेरणीसाठी सपाट वाफे तयार करावे. पण पेरणी करायची कधी? तर लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ जिरे पेरणीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातील तापमान बियांच्या उगवणीसाठी अगदी अमृत असते. बियाण्याची बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी मित्रांनो, एकरी साधारण 5 ते 6 किलो म्हणजेच हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे आपल्याला लागते. पण पेरणीपूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे बीज प्रक्रिया. बुरशीजन्य रोगांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी प्रति किलो बियाण्याला 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 3 ग्रॅम 22 नक्की चोळावे. या इथे कोणतेही औषध किंवा बीज प्रक्रिया करत असाल आणि कोणतेही औषध तुम्ही जर लावणार असाल तर योग्य कृषी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. पेरणी करताना तुम्ही 2 पद्धती वापरू शकता. पहिली म्हणजे वाफ्यामध्ये बियाणे हाताने फेकून देणे आणि दुसरी म्हणजे 2 ओळीत 22 ते 30 सेंटीमीटर अंतर ठेवून ओळीत पेरणे. लक्षात ठेवा, बियाणे मातीत जास्त खोल 1 ते 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पिकाला ताकद देण्यासाठी पूर्व मशागतीच्या वेळीच हेक्टरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. पेरणीच्या वेळी नत्र, स्फुरद आणि पालाशची योग्य मात्रा द्यावी. 1 महिन्याने पुन्हा थोडे नत्र द्यावे. पाण्याचे नियोजन करताना पहिली हलकी पाळी पेरणीनंतर लगेच द्यावी, जेणेकरून बियाणे सेट होईल. त्यानंतर उगवण व्यवस्थित होण्यासाठी 4 ते 5 दिवसांनी दुसरी हलकी पाळी द्यावी. पुढे जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे. विशेषतः पिकाला फुलोरा येताना आणि दाणे भरताना पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नका, कारण हीच खरी पिकाची संवेदनशील वेळ असते. सुरुवातीच्या काळात जिऱ्याची वाढ थोडी संथ असते, त्यामुळे शेतात तण वाढण्याची शक्यता असते. यासाठी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली आणि गरज पडल्यास 40 दिवसांनी दुसरी निंदणी करून शेत एकदम स्वच्छ ठेवावे. जिरे पीक जितके फायदेशीर आहे तितकेच ते नाजूकही आहे. याला मर रोग आणि भुरी रोगाचा धोका जास्त असतो. झाडे सुकू लागल्यास बुरशीनाशकांचा वापर करावा आणि पांढरी पावडर म्हणजेच भुरी दिसल्यास पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे आणि ते फवारावे. रस शोषणाऱ्या मावा किडीपासून योग्य कीटकनाशकांची वेळेवर फवारणी करणे गरजेचे आहे. आता येतो तो आनंदाचा क्षण म्हणजेच काढणी. साधारण 110 ते 115 दिवसात हे पीक काढणीस तयार होते. जेव्हा झाडे आणि बियांचा रंग पिवळसर तपकिरी होऊ लागतो, तेव्हा सकाळी लवकर बिया गळू नयेत म्हणून पिकाची पटणी किंवा कापणी करावी. खळ्यावर ते व्यवस्थित वाळवून मळणी करावी. जर आपण ही संपूर्ण साखळी शास्त्रोक्त पद्धतीने पाळली तर प्रति हेक्टरी 700 ते 1000 किलो म्हणजेच 7 ते 10 क्विंटलपर्यंत
दर्जेदार उत्पादन सहज मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हवामानाचा अचूक अंदाज घेत योग्य नियोजन करून जर आपण जिऱ्याची शेती केली तर हे पीक नक्कीच आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना जिरे लागवडीसाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीचा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.